कालिका मातेच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या कालवार गावामध्ये भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम सोहळा गेल्या 9 वर्ष ह्या प्रांगणामध्ये ग्रामस्थांचं एकजूट, ग्रामस्थांचं एकीकरण, श्रद्धा, भाव, प्रेम, निष्ठा या अनुषंगाने हा भव्य दिवस सोहळा संपन्न होत असतो. आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमास्तव प्राप्त झालेली सांगतेची, समारोहाची, कार्याची सेवा श्री क्षेत्र पाटणोली धाम संस्थानाला आपण सन्मानाने सुपूर्द केली. मला फार समाधान वाटतं. मी आमच्या भागात नेहमीच सांगत असतो की नियोजन आणि प्रशस्तता बघायची असेल तर कालवारच्या सप्त्यामध्ये आमच्याकडची बरीचशी मंडळी, आज आमचे सगळे बाबा मंडळी, म्हणजे माझं जन्मगाव आहे त्या परिसरातली मंडळी आज एवढ्या लांब. तुम्ही कशी काय मी बोल लक्षात, म्हणजे नेहमी आमचे विषय असतात. ही मंडळी आमच्या परिसरामध्ये कोणताही आध्यात्मिक कार्य असू दे, कार्यक्रम असू दे, हरिपाठ असेल, कीर्तन असेल, ही मंडळी आवर्जून त्यांच्याकरता त्या नियोजनामध्ये असतात सर्व. त्यामुळे बोलता बोलता सहज म्हटलं होतं मी बघायला तर या. बघायला आल्याशिवाय कळत नाही दुसऱ्याकडे काय आहे आणि आपल्याकडे काय. हे बघायला आल्याशिवाय मी सतत 4 वर्ष आमच्या भागातली मंडळी आणली होती आणि ती आणून 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 आता त्यांच्या गावातल्या सप्त्याचं मांडव चांगलं घालायला लागले ते लोक. त्याचं कारण सांगतो ना, ऐका ना. गावात बंगले किती आहेत याला किंमत आहे का? बंगले किती आहेत? ज्या गावात बंगले त्या गावात साधी घरं असणारच. चला पुढे. एखाद्या गावात करोडपती किती आहेत? किंमत आहे का? असून फायदा काय? मनात देतील काय? एकमेकाला गरजेला देतील. ऐका ना, मग गावाचं भूषण म्हणजे काय? गावाची आध्यात्मिक श्रीमंती हे गावाचं खरं वैभव आहे. आध्यात्मिक श्रीमंती. आणि ती कालवारकरांनी कॉन्स्टंट ठेवली, स्टेबल ठेवली. स्टेबल ठेवणं फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही एवढे वर्ष फिरतोय, पहिल्या वर्षी पक्का मोठा मांडव, दुसऱ्या वर्षी मांडवाचं बजेटच संपतो. पण कालवारच्या मंडळीने उत्तरोत्तर डेव्हलपमेंट 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 याचा अर्थ परमार्थ महाधन हे जे आम्ही प्रमाण म्हणतो ते महाधन बघायचं असेल तर कालवारला आलं पाहिजे. काय मांडू बघा ना, आज 26 जानेवारी फुगे तिरंगी, तरी यावर्षी ते मडकी नाही ठेवली दुराची. विठ्ठल विठ्ठल आणि या समारोपाच्या कीर्तना करता ग्रामस्थांनी आवर्जून त्यांच्या चौघांच्या नावाची नोंद घ्यावी. एवढ्या लांबून काल्याच्या प्रसंगाला चंदरी अभंग महान भगवत साधू, जगोद्धारक, जगद्गुरु, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. तुकोबरायांना काय म्हणायचंय? अध्यात्मामध्ये संतांच्या आणि साधूच्या म्हणण्याला फार महत्व आहे. अध्यात्मामध्ये आम्ही संतांचं म्हणणं जीवनात प्रमाण मानतो. याचा अर्थ तुकोबरायांनी जे सूत्र आम्हाला दिलं ते आमच्या जीवनाचं प्रमाण झालं. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत जे सूत्र दिलं ते आमच्या जीवनाचं काय झालं? प्रमाण झालं. आमच्या बोलण्याला एवढा विशेष, व्यवहारामध्ये आपल्या प्रत्येकाच्या बोलण्याला विशेष महत्व नाही, पण तुकोबरायांच्या, ज्ञानोबरायांच्या बोलण्याला विशेष महत्व आहे. महाराज आपलं बोलणं आपली बायको ऐकत नाही, आपलं बोलणं आपली पत्नी ऐकत नाही, पण तुकोबरायांचं बोलणं आहे, तुकोबरायांचं सांगणं आहे, तुकोबरायांचं म्हणणं आहे. तैसे संत जगी क्रिया करुणी दावेती अंगी. ज्ञानाच्या परिपूर्ण अवस्थेकडे आम्हाला जायचंय. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानमय प्रकाशाकडे जायचंय. अपूर्णत्वातला जीव पूर्णत्वाकडे नेणं म्हणजे काल आहे. आम्ही अपूर्ण आहे, आम्हाला परिपूर्ण व्हायचंय.
गेले 8 वर्ष या व्यासपीठावर काला होतोय. प्रत्येक वेळेला अभंग आपण वेगळे घेतोय. आज अभंग घ्यायचा होता नाथरायांचा, पण त्या धावपळीत तुमच्या आधी एक फोन आला होता, त्यांनी हा अभंग दिला होता. तर मला संभ्रम म्हणालं ज्येष्ठाचं थोडंसं मान, पुढच्या वर्षी तो अभंग घेऊ. आपल्याला लय सत्य करायचे तिथे. हा, तुम्ही काही कालवरकर घाबरू नका. तुम्ही जरी मला निमंत्रण नाही दिलं तर मी पुन्हा येईन, पुन्हा येईन. परवा बंडू बाबा होते पिंपळासला, वातावरण असल्या मजा येते हो. कार्यक्रम करायला असे वाजवणारे, गाणारे, टाळकरी, सिस्टीमल. 9:30 पर्यंत लोक पोट धरून हसत होते. मला एक माणूस म्हटलं आज झालाय काय? काय नाही, यांचा आनंद आहे. एक लक्षात घ्या, काल मी दिव्या गावामध्ये बोललो, ऐरोलीतल्या. काही प्रतिष्ठा पद आणि एखादं विशिष्ट नाव लौकिका करता परमार्थ नाही. कशा करताय? अंतःकरणात दडलेला जो आनंद आहे, जो अनंत जन्मामध्ये आम्हाला मिळालाच नाही, कारण त्या योनीमध्ये येताना आम्हाला त्या आनंदाची ओळखच नाही. फक्त आणि फक्त नर शरीरामध्ये आलो आणि म्हणून तो आनंद लुटण्याकरता परमेश्वरांनी इंद्रिय दिली, हे आयुष्य दिलं, म्हणून त्याचं धन्यवाद मानण्याकरता आपल्याला हा परमार्थ करायचे. लोक म्हणतात आमच्यातच देव आहे. काय काय तर भाजप बोलतात मनाची माळ आहे, दाखव काढून. काय काय लोक म्हणतात आमची माळ कसली? मनाची. मनाची तुझ्या मनाला कंट्रोल असू शकतो, मग बुधवारी ती माळ जाते कुठं? नाही समजलं काय? ऐका ना, मग त्याच्यापेक्षा जसं आपण आहे तसं राहणं योग्य की नाही? बघा ना, आता हे 3.5 दिवस एवढ्या गावामध्ये आनंद आहे, सगळं बंद, आनंद, पालखीचा आनंद, काल्याचा आनंद, बस. देवाला ते पाहिजे. आवडे देवासी तो आहे का? ज्ञानोपर आहे ना, मार्गदर्शन करताना मुक्ताबाई म्हणतात, वरी भगवा झाला अंतरी वश कामे केला, त्याशी म्हणू नये साधू जग विटंबना बाबू. पत्र जे आहे उपदेश करण्याचं, ज्याला आपण ताटीचे अभंग म्हणतो, मुक्ताई म्हणते जर वरून जर भगवा घेतलं आणि अंतःकरणातून तो विषयासक्तीकडे असेल तर तो साधू नाही, तो आध्यात्मिक नाही, तो परमार्थिक नाही. मग बाहेरून कसंही असू दे. आता बाहेरून आपण कसे येईल? काळे, गोरे, सावळे, नाही का? बाहेरून कसंही असू द्या, पण अंतःकरण ज्याचं स्वच्छ आहे, बस परमार्थ त्याच्याच वाट्याला ना महाराज. अंतःकरण स्वच्छ ठेवा. काही नाही महाराज, काही नाही. काल आम्हाला करायचंय, आम्हाला प्रसाद घ्यायचंय. मला सांगा, नियम सांगितले, एकमेका देव मुखी सुखे घालू हुंबरी. एकमेकाच्या तोंडामध्ये प्रसाद भरवायचा, एकमेका देऊ मुखी. आपण कोणाला भरवतो? जो आपल्या फ्लेवरचा आहे त्यालाच. शेजारी जर आपल्या जवळचा नसेल तर त्याला आपण भरवत. हप्ता पडला नाही का तुम्हाला? लाडक्या बहिणी हप्ता नाही आला? मग चेहरे असे पडलेले का तुमचे? मी काल पण बोललो आणि आज पण बोलतो, तुमचं आमचे भाऊजींचं आपलं चांगलं आहे. बहिणींचा हप्ता नाही आला की बहिणी शिवाय देतात. ऐका, आम्हाला तिथपर्यंत जायचंय. काला आमच्या जीवनामध्ये झाला पाहिजे, तो परमात्मा आम्हाला कळायला पाहिजे. आणि तो परमात्मा आम्हाला कळण्याकरता आमच्या अंतःकरणात जो भाव विश्व प्रगट झालं पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात, तो कळण्याकरता भावबळे आकळे एरवी नाकळे. एरवी तो कळत नाही, तो भावबळाने आम्हाला कळतो, भावबळाने आम्हाला मिळतो. हे आजच्या भंगामध्ये गवळणींचं वर्णन नाही, हे आजच्या अभंगामध्ये भगवान गोपाल कृष्ण गोपालांशी जो संवाद करतो त्या संवादाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सगळे एकत्र आले की संवाद झाला पाहिजे. बरेच ठिकाणी, बरेच वेळा, बरेच बहुतांशी सगळे एकत्र आले की वाद होतो. काय झाला पाहिजे? संवाद झाला पाहिजे, वाद झाला नाही पाहिजे. हे आजच्या भंगात देवाने संवाद केलाय गोपाळांशी. काय गोपाळांशी संवाद आहे तो कीर्तनामध्ये पाहिजे. आता ऐका, परमार्थ समाधान देतो का प्रपंच समाधान देतो? झोपलं काय? पटपट आपल्याला बरेचसे कथेपर्यंत जायचंय. तुम्ही फक्त वाट बघताय, हा कधी उठ म्हणतायत आणि हा कधी नाचवतोय आम्हाला, ते मला माहिती आहे. पण अगदी अभंगाला आधी पोषक वातावरण निर्माण करून अभंगात प्रवेश करायचंय. परमार्थ समाधान देतो का प्रपंच समाधान देतो? बोला ना जोरात.
परमार्थ. प्रपंच समाधान देत नाही. किती मोठं घर बांधा, दुसऱ्याचं पाहिलं की आम्हाला समाधान मिळत. खरी म्हणतात. साधी गोष्ट आहे. कितीही आपण आपली चांगली गाडी घ्या आपल्या पद्धतीने आपल्या ऐपतीप्रमाणे, पण आपल्यापेक्षा चांगली दुसऱ्याची पाहिली की आपल्याला समाधान वाटत. जोरात बोला. तुम्ही माझ्या मुली आहात ना, कालिका माता हरिपाठ मंडळ कालवार. बोला बोला माझ्या मुली, पटापट बोलायचं, त्यांना शेवटला आवाज गेला पाहिजे. बोला ना. एखाद्याचं मोठं घर पाहिलं की आपल्याला समाधान मिळत. हा बरोबर आहे, बरोबर आहे. बोला बोला. तुम्ही माझे आहात. हा जोरात बोलायचं बरं का. एखाद्याची गाडी बघितली की आपल्याला समाधान मिळत नाही. एखाद्याचा आयफोन पाहिला की आपल्याला समाधान मिळत. एखादीची गंठन पाहिली आपल्याला समाधान मिळत. लहान पोरं खरं बोलतात. मग मला सांग, आता ऐका, मी यांचा पखावज पाहिला, त्याच्यावरची गवसणी पाहिली, आणि गवसणी पाहिल्यानंतर मी तेजस भाऊना बोललो, भाऊ गवसणी फार छान आहे. त्यांची गवसणी मला गवसली तर मी घरी नेईन. वाक्य नाही कळालं वाटतं. नाही कळालं त्यांना धन्यवाद आहे. ऐका, ती गवसणी पाहिली, समाधान आहे. साईराज वाजवताना पाहिला, समाधान आहे. विनय घेताना पाहिला, समाधान आहे. गायक पाहिले, समाधान आहे. परमार्थात समाधान आहे की नाही? हा हेच हेच संसारात आहे का? हा बोला ना. मी जर गाडी घेतली चांगली तर तुम्हाला पटेल का? पटणार? आधी नाही बोलला. हे अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. ऐका ना, याचा अर्थ प्रपंचात समाधान नाही, नाहीच. आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्ही स्वतःला फसवतोय. मग काय ऐका, प्रपंचात समाधान नावाची वस्तू नाही. आम्ही ती शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि स्वतःला फसवतोय की मी समाधानाच्या मागे धावतोय, मला समाधान मिळणार आहे, मी समाधान मिळवण्याच्या अपेक्षेत आहे, म्हणून आम्हाला दुःख आहे. मग आम्हाला काय समाधान पाहिजे. ऐका, तुम्हाला लाह्या एवढ्या दिल्या तरी समाधान वाटेल ना? बोला बोला. एवढे तेवढे जाऊ द्या, एवढं पण आहे. 2 जरी मिळाले तरी काय वाटतं? समाधान. तुम्ही भरवताना माझ्या खिशात पडतं. सांगू नको घरी गेलो स्वतः आईला. तुम्ही भरवताना माझ्या खिशात पडतं आणि मी हुशार ना पहिल्यापासून पक्काच. मग मी काय करतो, खिशात हात घालतो. घरी गेल्या आमच्या हिला सांगतो, बघ मी तुझ्यासाठी 2 का होईना मी प्रसादाचे काय आणलंय, धान्य आणले, मी तुझ्यासाठी 2 लाहे. ती म्हणते वा वा किती प्रेम, मलाच माहिती असतं काय ते. आता ऐका, हेतू पुरस्कार नाही. भरवताना 2 दाणे पडले पण घरात गेल्यानंतर मी हातावर दिले, समाधान मिळाले की नाही? तेच भेल. भेल डिशभर दिली तरी समाधान मिळेल का? भेल करते ना, भेल भेल तुमच्याकडे भेटत नाही. हा भेल किती खाल्ल्यावर समाधान मिळेल? 1 डिश 2 डिश नाही महाराज, समाधान मिळत नाही, कारण ती भेल असते ना. पण थोडे का होईना आमच्याकडे त्या लाहीचे दाणे आमच्या मुखात आले, समाधानाची प्राप्ती आहे. मला ते 2 कन्क्लुजन तुमच्या पुढे स्पष्ट करायचे. प्रपंचात कितीही करा समाधान आहे, परमार्थात करायला लागल्यावर समाधान आहे. मग आम्हाला परमात्मा जे पोटभर देतो ते पोटभर, याचा अर्थ समाधान होईपर्यंत देणं. आजी देतो पोटभरी, याचा अर्थ समाधान होत पर्यंत देणं म्हणजे पोटभर देणं. विठ्ठल विठ्ठल. आणि मग साधू संतांनी सांगितलं, भगवंत समाधानापर्यंत देणार आहे, पण घेणार तसा पात्रतेचा असावा. आणि मग आम्हाला काल्यापर्यंत पोचायचंय. आणि मग संतांनी सांगितलं, चरित्र ते उच्चारावे,
चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. लक्ष असू द्या. हॅलो मला माहिती नव्हतं तुम्ही इकडून. त्या बोलते मला काय समाधान वाटतं बघा. माझ्या सगळ्या छोट्या छोट्या बहिणी आज कीर्तनात दरवर्षी येतात नक्की. वा वा. आता माझं वाक्य होतं दीदी, तुम्ही त्या तिघी चौघी पुढे बसलात उत्तर द्या. हा तुम्ही रेड कपडे वगैरे ते सांगा. मला सांगा, परमार्थात समाधान आहे ना? परमार्थात प्रपंचात समाधान नाही. धोतर लावलं किंवा पांढरे वस्त्र घातले, गळ्यात माळ घातली, तिलक लावला, समाधान आहे की नाही? समाधान आहे की नाही? ऐका, प्रपंचात समाधान नाही. प्रपंचात समाधान, जोरात बोला, देवा अंग सोडा, झाडाला त्रास होता. बोला बोला बोला. प्रपंचात समाधान नाही, परमार्थात समाधान आहे. आपल्याला किंमत प्रापंचिक म्हणून का पारमार्थिक म्हणून? परमार्थ. लोक आपल्याला बघितल्यावर हात जोडतील, जय हरी बोलतील. सांसारिक म्हणून का पारमार्थिक म्हणून? पारमार्थिक. म्हणजे काय केलं पाहिजे? संसार का परमार्थ? जोरात बोला. संसार का परमार्थ? परमार्थ. म्हणजे आपल्याला लोकांनी हात जोडायला पाहिजे, आपल्याला पारमार्थिक म्हणायला पाहिजे. म्हणून काय घातली पाहिजे? जोरात बोला. काय घातली पाहिजे? माळ घातली पाहिजे. पण यंदाच आम्ही बोलू डायरेक्ट पुढच्या वर्षीच्या कार्याला. आता बोलणार ऐका ना, संसार आम्हाला किंमत देत नाही. साधी गोष्ट, आईने काबाड कष्ट करून संसार फुलवलेला असतो. पण सून आली की आईला खरं सांगा, तुम्हाला कालिकेची शपथ आहे, संसार कष्ट करून आईने संसार फुलवलेला असतो. पण सून आल्यानंतर त्या आईला त्या संसारात तेवढीच किंमत राहते असं सांगता येणार? याचा अर्थ किंमत राहत. बरोबर, खरं बोला रे, पटापट बोला, जोरात बोला. सगळे कालवरचे आहेत ना? हा, पटापट बोला. मला सांगा, तुम्ही लहानाचे मोठे होणार ना? पटापट जोरात. लहानाचे कामाला लागणार ना? चांगला पगार कमवणार ना? बरोबर ना? चांगलं कामाला लागणार ना? चांगलं लग्न करणार ना? हो, बस. काय का लग्न झाल्यानंतर तुम्हाला पत्नी येणार ना? मोठेपणाचं झाले, पटापट म्हणा, जोरात बोला. पत्नी येणार की नाही? तुम्हाला लेकर बाळ होणार की नाही? आणि ते झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आईला सांभाळत याची गॅरंटी नाही. कुंडली कवरधारी विठ्ठल एक वाक्य ऐका, थोडं विचार करून ऐका. जाऊ दे, आता तो विनोद म्हणून बाजू, ते नाही सांभाळत, ते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. ऐका ना, आपली मुलं पुढे झाल्यानंतर सांभाळतील याची शाश्वती नाही सांगता येत. पण एकदा का त्या जगाच्या बापाकडे गेलं ना की मागे पुढे उभा आहे सांभाळे. मागे पुढे उभा राहे संभाळित आलिया घात निवाराया. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाटदावे करी धरोनिया. तो आम्हाला सांभाळतो, मागे पुढे सांभाळतो. म्हणून जो सांभाळतो त्याच्या मागे आम्हाला जायचंय. पुढे पुढे जायचं नाही, त्याच्या मागे जायचं. संतांच्या देवाच्या मागे जायचं, आमचं कल्याण होतं. मग आम्हाला दंडक दिला, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. देव परमात्मा गोकुळात आला देव गोकुळामध्ये. आल्यानंतर परिणाम झाला. काय परिणाम झाला? गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केली वाचून जप तप. जप नाही झाला, तप नाही झालं, काही नाही झालं, पण ब्रह्मज्ञान झालं का? परिपूर्ण असणारा परब्रह्म परमात्मा त्या गावामध्ये प्रवेशला. जिथं स्वयं प्रकाशित झालं, अज्ञान रूपी अंधकार निवृत्त झाला. आणि जी जीवाला अडकवणारी माया ती पुन्हा कुठे गेली? मथुरेत गेली. कुठे गेली? मथुरेत गेली. जीवाला अडकवणारी माया मथुरेत गेली. स्वयंप्रकाशित परब्रह्म गावामध्ये आला आणि आल्याचा परिणाम गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. हो, पहिलं कारण घडलं. दुसरं कारण, देव गोकुळात आल्यानंतर काय घडलं बरं? ऐका, तुम्हाला आणि मला प्रत्येकाला काय चिंता आहे? काय चिंता? मला चिंता आहे 7च्या कीर्तनाला मी चिपळूणला कसा पोहोचणार. बरोबर नाही? बरेच जणांना चिंता असेल पहिल्या पंक्तीत आपल्याला बसता येईल की
नाही पण म्हटलं. वा वा, चिंताच आहे, प्रत्येकाला चिंता आहे, प्रत्येकाला चिंता आहे. काही काही जणांना चिंता आहे, चप्पल तर काढले, कोणी नेली तर. ऐका, चिंता आहे की नाही? प्रत्येक इच अँड एव्हरी, प्रत्येकाला चिंता आहे. पण चिंता बाहेर पडू शकते, त्याचं एकच कारण, प्रवेश भीतरी केला देवे, प्रवेश भीतरी. गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. आपल्याला चिंता कोणा कोणाला आहे त्याचं मी उत्तर सांगतो. चिंता घालवायचं 2च मिनिटात उत्तर सांगतो. सोपा उपाय सांगतो. कोणाकोणाला चिंता आहे? 1, वा, कोणाला चिंता नाही ते जाते. आजची पंगत होत्या, घरी गेल्यावर चिंता संध्याकाळी भाजी काय बनवायची. त्यातल्या त्यात आजचा वार. चिंता आहे की नाही? प्रत्येकाला चिंता निवृत्त होऊ शकते चिंतनाने. चिंता निवृत्त होऊ शकते चिंतनाने. चिंतनाचा मार्ग धरा आणि प्रवेश भीतरी केला देव. देव आला गोकुळामध्ये. गोकुळात आल्यानंतरचे परिणाम झाले आणि मग नंद बाबांनी गावामध्ये दौंडी पिली. काय दौंडी आहे? अनेक वर्षांनी माझ्या घरामध्ये पाळणा लागला आणि पुत्र संतती प्राप्त झाली. आणि पुत्र संतती प्राप्त झाली गावामध्ये. काय करा? गुढिया तोरण, गुढिया तोरण, वा वा,
आता ऐका, एवढे कालवार गावातल्या माता माऊली आनंद लुटतात. आता मला फक्त पुरुषांना बघायचं. एवढे वर्ष मी बघितलं नाही. जेवढे तिकडे बसले ते पण आणि हे पण. आता तुम्ही नाचलं पाहिजे तरच कीर्तन पुढे जाईल, नाहीतर दादा मैया नाचे बाबा नाचे, नाचे कालवार गाव रे, नंद घर आनंद भर. मैया क्या बात है. बाबा नाचे, नाचे कालवार गाव रे. इकडचे पुरुष, जावई. मैया नाचे बाबा नाचे, नाचे कालवार गाव रे, नंद घर आनंद भर. मैया आला जावई, आला.
कालवारकरांच्या लक्षात आनंद देतो. तुमचा सप्ताह होतो पंचमी, वसंत पंचमी. आणि वसंत पंचमी हा आनंदाचा, सृष्टीच्या आनंदाचा दिवस आहे. हे माहितीये तुम्हाला? काय दिवस आहे? अन पंढरपुरात काही वाजत गाजत, अन सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग सृष्टीच्या आनंदाचा दिवस आहे. त्या दिवशी मातेबरोबर पंढरीनाथाचा विवाह सोहळा पूर्ण झाला आणि संबंध महाराष्ट्र भूमीमध्ये हा आनंदाचा सोहळ्याचा दिवस आहे. हेतू पुरस्कार का होईना, पण पंचमी तिथीला हा प्रारंभ आहे. या गावामध्ये सप्त्याला आनंद का येतो त्याचे कारण आहे, दिवसच आनंदाचा तुम्ही निवडलेला आहे. किती गोड आहे. आम्हाला ते अध्यात्मातलं वर्म आणि मर्म कळालं की जीवन कृतार्थ होत. एका परमात्माला गावामध्ये गुढ्या तोरणे करते कथा गाते गाणे. नंतर कीर्तन झालं, पैसे द्यायचे ते मला नाही ना, असं ती तिकडे बोल नाचत होती, तिच्याकरता एकदा टाळ्या वाजवल्या. गुलाबी लुगडा लावलाय पहिले, एक नंबर. एक लक्षात घ्या, भक्तीचा आनंद लुटायला बघायचं नाही. मला काय 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 बायना नाचायचं असतो, मी कोचून होतो तिला वशाल ते कळतं. आमच्याकडे शब्द इकडे काय शब्द आहे, वशिले वाटत वशाल. आणि मग थोड्या वेळी तिला वाटतं उठायला जावं, भजन समजा. एकदा चान्स गेला पुन्हा, एकदा नरदेह गेला, याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान पुन्हा पुन्हा नाही. मला सांगा, बरेच जणांना मी बोलतो माळी घाला माळी घाला, लोक म्हणतात महाराज अजून नाही, जरा डोकरा झाल्यावर. मला सांगा, डोकरी होतपर्यंत तू जगशील का? कोणाचा भरोसा आहे? कोण दिवस येईल कैसा? नाही देवाचा भरोसा. ज्या दिवशी कळलं त्या दिवशी देवाचं झालं पाहिजे की नाही? बोला बोला. हा,
काय की बोलतील महाराज आम्ही माल घातला तर कालवारच्या कोलनी मरतील. असं आहे. ऐका ना, आम्हाला काय कळत नाही, आम्हाला सगळं कळतं. मला सांगा ना, डॉक्टरकडे गेल्यानंतर मोठी सर्जरी करायची, डॉक्टरला आपण सांगतो महाराज डॉक्टर करोड लागले तरी चालतील, भरपूर पैसा आहे, भरपूर पैसा आहे, बाहेरच्या देशातून डॉक्टर बोलवा, पण आमचा पेशंट जागला पाहिजे. डॉक्टर बोलतो मी प्रयत्न करेन, पण सर्व बोला ना, सर्व म्हणजे पैसे टाकून सुद्धा डॉक्टर गॅरंटी देत. त्याला माहितीये गॅरंटी कोणाच्या हातात आहे, वर्षाच्या. मग डायरेक्ट त्याच्या हातात गेलेलं काय वाईट, डायरेक्ट त्याचं झालेलं काय वाईट, त्याच्या हातात आहे ना. विज्ञान काय म्हणणार, त्याच्या हातात आहे. मग डायरेक्ट त्याच्या हातात गेलं तर काय चालेल, पण महाराज तू किती सांग आम्ही ऐकणार. मनातल्या बोलल्या दोघी तिघी. कीर्तनात खरी बोलतात लोक. असू द्या, करा, माळी घाला नाही घाला ते तुमच्यावर आहे, पण जो परमार्थ कराल तर स्वच्छ अंतःकरणाने करा, नक्की देव आपल्याला भेटेल. नक्की येऊनी गोपाळ राहे ते स्वच्छ शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. भाव शुद्ध पाहिजे. हा, लोक म्हणतात तुमचा भाव काय, मी अजून ठरवलाच नाही. अण्णा 9 वर्ष या गावात येतोय, 8 वर्ष काला, 1 वर्ष पहिल्या दिवसाचं, पण अजून भाव ठरवला नाही. कळले ना, कळत नाही तर मी काय. भाव वाढला पाहिजे ना, भाव वाढ, देवाच्या ठिकाणी भाव वाढला पाहिजे, पण व्यवहारातला भाव वाढला नाही पाहिजे, तो कमी झाला पाहिजे. त्याचं कारण आहे आसक्ती वाढली. आसक्ती वाढली की दुःखही तेवढं वाढतं. मग आसक्ती कमी झाली की माणूस विरक्त होतो आणि देव मिळतो. विठ्ठल एक सिक्रेट सांगतो. मला एकाने बोलले महाराज असू द्या, असू जाऊ रे खाली बसा, कालवारचाच आहे का पोर नाही ना ते दिली असते तुला. मग काय एवढे श्रीमंत गावात पोर द्यायला काय, उलटी सासऱ्याची पण मजा होईल. जावायला फोन करायचं काहीतरी पाठवून द्या. फसलो नाही तर आपले काय झाल्याची सोयरी आपली. ते लांबूनच हात जोडतात, सगळं परवडलं पण गुवा नको बोलत. ऐका ना, मी काय सांगत होतो, कीर्तनच भाऊजी भाव वाढला पाहिजे. मला एकाने फोन केला होता, महाराज कालवर मध्ये तुमचं कीर्तन फॅन भरपूर आहे. अहो पक्का शेड गावा बोलतो, पक्का मोठा पाकिट सांगायचा, बिंदास देतील. मी सांगितलं त्या माणसाला, खरंय बरं का, देवाच्या दारात सांगतो तुमच्यासाठी, पक्की लोक शेट आहेत, बिंदास सांगा, पाकिट भरपूर देतील. मी त्याला एकच उत्तर दिलं, पाकिट आज आहे तर उद्या नाही, पण त्यांचं जे प्रेम आहे ते माझ्यासाठी पाकिटापेक्षा मोठं. त्या नका देऊ, मी थांबत पण नाही. कार्यक्रम झाला की आपल्या इथं जेवायचा निघायचं. भाऊसाहेब महाराज पाकिट म्हणतात, पाकिट पाकिटाच्या बाजूला राहील. ऐका ना, या व्यवहारामध्ये जगामध्ये पटलं तर एकच गोष्टीला मी टाळ्या घेईन तुमच्या, पैसा पैशाच्या जागी राहील, पण ज्याला माणुसकीने प्रेम कमवता आलं तो खरा श्रीमंत झाला. दुसरं काय महाराज, येईल माणूस जाईल, पैसा येईल पैसा जाईल. पोरीवर सांगा ना, आता 1,58,000 आले, आपली हिंमत आहे का सोनं घ्यायची. हा, ज्याही आधी बनवलं त्यांचं ठीक आहे, ज्यांना जे बोलले नंतर बनवू मी अटॅक 5 तोल्याची बनवली तरी सुद्धा किती पाहिजे, किती 3 3 6 7 7.5 घडण्यामुळे 7.5 8 लाख गेलं. आता सांगा 8 लाखाची एखादा दागिना घेऊन त्याचा फायदा आहे आपल्याला, हा फायदा आहे का? खरं सांगा, आपण गेल्यावर तो आपल्या बरोबर पाठवतील. खरं सांगा, खरं बोला. आम्ही लोकांना सांगितलं बघा, आमची लोक आले तुम्हाला बघायला, सप्ताह बघायला, नुसतं नाही त्यांच्या वेळात वेळ काढून आले. खरं सांगा, 8 लाखाचा दागिना करून घालून आपला फायदा आहे का? आपल्या बरोबर जाईल का? उलट सुना असतील तर ते काय करतील? खरं बोला, सुना असतील तर काय करतील? जोरात बोला, काय करतील? हे आता नाही बोलायचं, जसं काही तुम्ही वाटून घेतच नाही.
तुम्ही टपल्यात, आई कधी जातायत. लय अवघड आहे. झाकली मूठ सवा लागायची. खरं सांगू का, खरा भाव आपला माणसं खरं कधीच नाही. माणसाला आपल्याला माहिती असतं आपल्यात काय चाललं, स्वतःला माहिती असतं आपल्या अंतकरणात काय, ते दुसऱ्याला सांगायची गरज नाही. ऐका ना, आपल्यालाच माहिती आपण चांगले का वाईट. मला सांगा पोरांनो, महेश महाराज वरच्या बाहेरच्या गाठीचा का आतल्या गाठीचा? आतल्या बोलली. कुंडली कवरदा आणि बाय एवढे वर्ष येतोय मी, बाहेरच्याच गाठीचा आहे का बोली, तिच्या हातल्या शीट पाडली. ऐका ना, ऐक, या विश्वामध्ये देव पाहिजे आम्हाला, बस दुसरं काय नाही. कथा, कीर्तन, भजन, हरिपाठी याच्या करताय आम्हाला आनंद लुटता आला पाहिजे. महाराज कोणाचं भरोसा नाही, कधी जाऊ सांगता येत नाही. 8 लाखाचा दागिना करा, आपल्या चितेवर बरोबर जाणार नाही. 50 रुपयाची तुळशीची माळ घाला, आपल्या बरोबर अखंड जाते. महाराज आणि याच्यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड बाबा. काय काय लोक विचार करतील, याचं कीर्तन पुढच्याशी बदलाचा का काय का, याचं जर लोक ऐकला ना, अख्खा गाव जर मालकरी झाला, हल्दी नाचवायचं कोणी, 5व्या खायच्या कोणी. इकडे 5वीला ते हे पुसतात का पाट्यावर, काय ते सफेद असतं ते, हा मुटके नाही, ते रविवार बुधवार असतं, त्या सफेद कडक असते काहीतरी, ते झेली नाही. इकडे पाट्या पुसतात का, पुसतात ना, कोणाकोणाकडे पुसतात त्यांनी बोटवर करा. 1 2 3 4 5 अर्ध्याकडे पुसतात. ज्ञानोबा म्हणतात ते काही करायची गरज नाही. अशुद्ध अमंगल 5वीच्या दिवशी काही करायचं नाही. 5वीच्या आणि 6वीच्या दिवशी काय करायचं, तर जो मांडा लावलाय तो अखंड तेवत ठेवायचा. 6वीची राती न विसंबे ज्योती, तरच त्याचं प्रारब्ध चांगलं घडतं. बाकी काय पूजायचा. पाचवीला जास्त गडबड नसावी, बारशाला थाटमाट असावा. आम्ही 5वीला पोऱ्याला तिथे शिंपडायचा थोडा, त्याच दिवशी ताटवायची. तर काय करायचं, ताटवतील काही दिवसांनी, गरज आहे का मला सांगा. मुलाचं प्रारब्ध दिलेलं येते कोण, माता सटवाई. त्या दिवशी तो मालटा अखंड तेवत ठेवायचा. ज्ञानोबा आहे 750 वर्षापूर्वीची ओवी आहे. 6वीची राती न विसंबे ज्योती. मालटा तेवत राहायला पाहिजे ना. बापूस तराट झाल्या मालटाला हवेल कोण, विजला आणि मग प्रारब्ध लिहिला आली, तिला दिसलं नाही, तिने लिहिलं यो चोर होईल, तिने लिहिलं यो दारुटा होईल, तिने लिहिलं लोकांच्या शेतातल्या भाज्या न. इकडचं नाही सांगत मी, कुठलं सांगतोय. ऐका ना, देव पाहिजे. ऐका, देव गोकुळात आला, गुढ्या तोरणे करते कथा गाते गाणे. सगळ्या गावाला आनंद झाला. पूर्वीची लोक गरीब होते, पण गावात एखाद्याने सायकल जरी घेतली, अख्ख्या गाव त्याला अभिनंदन करायचा. स्कूटर घेतली, आता अख्खा गाव सांगायचं आमच्या गावात स्कूटर आहे. ऐका ना, सायकल पूर्वीच सांगते बाबा, तुमच्या वेळी लहान होते तेव्हा तुम्ही सायकल घेतली तर लोकांना वाटायचं वा वा काय. टीव्ही घेतली ना, टीव्ही बाबा, त्या टीव्ही बघायला किती लोक ओटीवर. आणि देवाचा कार्यक्रम लावला की चावल टाकायच्या बाया. आमच्याकडे एक डोकरी होती आमच्या गावात, तिने ते रामायण तेव्हा आलं, रामायण आलं आणि तिने आरतीचं ताटच सजवलं. राम आला बोलतो आपल्या घरात. भाव काय, भाव. ऐका, तिला माहित नाही हे टीव्हीतलं काल्पनिक आहे, त्याला आधाराने ते चित्रीकरण केले. पण भाव काय, राम आम्हाला आमच्या टीव्हीत दिसला. एक लक्षात घ्या, राम कळाला पाहिजे. मिळालेला राम कळाला पाहिजे. वाक्य ऐका, मिळालेला राम तैसा हृदयामध्ये मी रामू. म्हणजे आपल्याला मिळवायचा आहे का मिळालाय, मिळालाय. असता सर्व सुखासे आरामू, का भ्रांतासे कामो विषयावरी. मिळालेला राम ज्या दिवशी कळेल ना, त्याच दिवशी आपल्या जीवनाचा उद्धार होईल. आणि खरं सांगू, तुम्हाला राम कळून घ्यायचंय ना, देव कळून घ्यायचंय ना, देव प्राप्त करून घ्यायचंय ना, तर एक ठिकाण आहे. त्या ठिकाणामध्ये सर्वांना सामावून घेतलं जातं. उच्च नीच काही नेने भगवंता, गरीब श्रीमंत आपला परका काहीच भाव नाही राहत, असं एक ठिकाण आहे.
माहितीये तुम्हाला कुठे? माहितीये कुठे? जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. त्याचं कारण गणाने गोत्र सारे हसताती माझ गेले याचे मनुष्यपण येणे सांडी लाज. आपल्याला निर्लज्ज म्हणतात. कधी परमार्थ केला नाही तर, दान धर्म केला नाही तर, चांगलं वागलं नाही तर, चांगलं नाती जोडले नाही तर, द्वैत केलं म्हणून आम्हाला त्या धर्माकडे जायचंय. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. आणि असा परमात्मा थोडासा मोकळा गीत म्हणतात, थोडं गीत. असा परमात्मा गावात आला. गावात आनंद उत्सव झाला. भगवंताचं नाव ठेवलं. नाव ठेवल्यानंतर परमात्मा रांगायला लागला. काक बग मारियाला बालपणी अवघे दैत्य खाणे बुडविली. असं करता 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 एकदा काय झालं, देवाने देवा असं 5 वर्षाचा झाला, घरामध्ये खेळत होता. तेवढ्यात एक माकड आलं आणि देवाला सांगितलं, देवा विसरलास ना, विसरलास. मोठा राम अवतारामध्ये सांगत होतास तुम्हाला मी स्वतः भरवेन. मोठा राम अवतारामध्ये आमच्या समोर बोलत होतास तेव्हा आम्ही सांगत होतो ना, मग कशाला आम्हाला अमृत टाकून जिवंत केलंस? मग आता आम्हाला तू भरवणार होतास कधी? भगवान म्हणाला, थांबा, वेळ आली पाहिजे. भगवंत असेल तर उद्या या, सगळ्यांना वांद्रांना घेऊन या, पण पुढच्या दाराने येऊ नका, मागून या. आणि मागून या बोलल्यानंतर सगळी माकडं मागून आलीत आणि झाडावर बसली. झाडावर बसल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं ही आलीत. आणि मग भगवंत एकटाच घरात. भगवंत माझ घरामध्ये गेला आणि भगवंतानी कडी लावून घेतली. कडी लावून घेतल्यानंतर देवाच्या लक्षात आलं शिंकी वरती आहेत. आता वरत्या शिंक्यातनं ते लोणी काढायचं आणि मग परत तिथं जाऊन त्या सगळ्या एक वानराला भरवायचं. कसं करायचं? देवाच्या लक्षात आलं उखळ आपल्या घरात आहे. ते उखळ ओढत आणलं, ते पालथं घातलं, त्याचं उभा राहिला, वरून शिंकी काढली, पुन्हा ते उखळ नेलं आणि उखळ त्या खिडकीजवळ ठेवलं. त्या उखळावर देव उभा राहिला आणि प्रत्येक वानराला लोणी बनवायला लागला. लोणी खाल्लं वानराने. वाह वाह वाह. जो वानर लोणी खायचा उड्या मारतच जायचा. काय पाहताय, जगाच्या मालकाच्या हातातून लोणी खायला मिळालं. आम्ही वानर योनीमध्ये आलो तरी सुद्धा कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. आणि असं करता करता आज घर शांत. कसं एवढा वेळ झाला, घरात चिटपाखराचा आवाज नाही. यशोदेच्या लक्षात आलं ज्या आरती हा शांत आहे त्या आरती काहीतरी कारस्थान घरात घडतंय. शोधायला लागली. एवढा मोठा वाडा माझ घरात त्यांनी पाहिलं खिडकीतून, तर हा बाबा काय करतोय, उखळावर उभा आहे आणि वानरांना लोणी देतोय. कन्हैया खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे, खोड्या नको करू. अरे एवढी सगळी लोणी सगळं वानरांना दिलंस. आणि मग आईला राग आला. आईने ते उखळ घेतलं ज्या उखळावर उभा होता. तसं बघायला गेलं तर 84 खांबांचा वाडा आहे. कोणाचा? नंदबाबाचा. खांबाला बांधलं पाहिजे होतं ना व्यवहारामध्ये, खांबाला नाही बांधलं कोणाला? उखळा. मी वृंदावनात होतो, आमच्या गुरुजींनी भाव सांगितला, ऐका, चोराला साथ करणारा सुद्धा चोरच. हा, पाप करी त्याशी देई अनुमोदन.
एखाद्याने पाप केलं ना आणि त्या पापाला अनुमोदन दिलं तरी सुद्धा दोघांना तेच दोष आहे. मग चोरी केली कन्हैयाने आणि चोरीला मदत केली उखळाने. पण दोघांना एकमेकाला बांधलं 2 बोट कमी पडायची. अजून रशी आणली, परत 2 बोट कमी, परत गोंडाळलं, परत. याचा अर्थ देव सांगत होता, आई मला बांधता येईल, पण अहंता आणि ममता जोपर्यंत निवृत्त होत नाहीत तोपर्यंत मला बांधता येत नाही. अहंता आणि ममता या 2 गोष्टीमुळे देवाला आम्हाला बांधता येत नाही. आई माया आवरली आणि आईला सांगितलं ठीक आहे आता बांधलं. आणि मग भगवंतानी असं ते मुखडा सुकट घराच्या बाहेर आला. अंगणात वृक्ष होता, वृक्षातून पलीकडे गेला. विमला अर्जुनाचा उद्धार केला परमात्म्याने. आणि मग काही गोपाळांनी बघितलं आणि सांगितलं, आई आपला लाला काय म्हटले पुण्यवान आहे, काहीतरी दैदिप्यमान आहे. ते झाड पडल्यानंतर 2 दिव्य पुरुष त्या झाडातून वर आले, देवाला दंडवत केला कन्हैयाला आणि मग गेले. म्हटले असं काय नसतं, म्हटले असं माती घेतली मुठभर आणि ओवाळली आणि टाकून दिली. त्याला काय म्हणतात, दृष्ट काढणे. काय करणे, दृष्ट. बघा ना आईचा भाव किती मोठा आहे. सावळा जरी मुलगा असला सावळा तरी आई दृष्ट काढते ना. बोला का? या विश्वामध्ये सुंदर नजरेने जर कोणाला बघता येतं ती फक्त आई आहे. आईला सुंदर नजरेने बाळाला बघता येतं. बाकी विश्वात आपल्याकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. काही स्वार्थ नजरेने बघतील, काही आपल्याला द्वेष नजरेने बघतील, पण जगाच्या पाठीवर एकच अशी आहे जी आपल्याला सुंदर नजरेने बघते. तिचं नाव आहे, बोला ना, तिचं नाव आई. पण ही मंडळी जी वयस्कर आहेत त्यांना पूर्वी एक कविता होती, आई सारखे दैवत साऱ्या जगामध्ये नाही. बघा ना काय कविता होती. आता कविता काय नको जॉनी, आता वैतागलो मी त्या जॉनी. चला गावामध्ये परमात्मा आईने सांगितलं घरात खोड्या करायला लागला, माठ फोडायला लागला, लोणी चोरायला लागला. आता गावात जा गावात. तुम्ही कंटाळल्या बोलताना जा जरा बाहेर खेळू नये बोलताना जा. ऐका रे मुलांना, ऐका बाळांना, कोणाच्या संगतीत खेळावं, कोणाच्या संगतीत जावं हे देवाकडून आणि संताकडून शिकावं. ऐका, भगवान परमात्मा जगाचा बाप सत्ताधीश आणि भगवंताचा भाव मोठा. एनी क्वेश्चन? ऐका, भगवान गोपाल कृष्णाच्या भावाचं नाव काय? काय नाव? चला आता नवीन एक गाणं आलंय, चांगलं गाणं आहे ते मराठी गाणं आहे. त्याच्यात ते गुलाबी साडी, काय ते जोरात बोला. हा जोरात बोल. हा बोला. हा गुलाबी साडी आणि जोरात गुलाबी साडी आणि हा एवढं आलं यांना. उलटे टांगले पाहिजे ते. कृष्णाचे भाव, भगवान गोपाल कृष्णाच्या भावाचं नाव बाळानो बळीराम दादा. काय? हा ताऊ भैया म्हणायचे. बळीराम दादाने सांगितलंय बघ, मागच्या जन्मात जे भोगलंय ते ह्या जन्मात मला कसर भरून काढायची आहे. मी आता तुझं ऐकणार. मागच्या जन्मात लक्ष्मण झालो, सगळं तुझंच ऐकायला लागलं. 14 वर्ष उपाशी राहिलो, तू जसं बोलला तसं केलं. आता माझं तुला ऐकायला लागेल, वचन दिलंयस. आता गडी निवडताना आधी मी निवडणार आणि मग आला बळीराम दादांनी गडी निवडले. अगदी मजबूत गडी निवडले. हे असे कुठला गाव काले. हा असे मजबूत गडी निवडले. असे मजबूत गडी असे कुठले तुम्ही बाबा? राननाली. अशी मजबूत गडी पहिल्यांदा निवडले देवाने. आता राहिले कुठले? आपल्यासारखे. आणि ते दिले कोणाला? कृष्णाला. कोण वाकड्या, बोबड्या, श्रीदाम्या, सुदाम्या, सगळे जेवढे दुर्बळ होते देवाला सांगितलं ते घे. आणि आता पहिला मान माझा आहे. देव म्हणाल तू कितीही दादा घे रे, कितीही सबळ घे, पण दुर्बळाचा मी आहे. सबळाला कोणी जवळ केले, दुर्बळाला जवळ करतो तो देव. आणि मग देवाने काय केलं? स्वतःचा गट निर्माण केला. देव म्हणाले का रे, आपल्या गावाचं नाव गोकुळ, आपल्या गावाचं नाव
जोरात बोला मुलांनी. आपल्या गावाचं नाव देव कालवार मध्ये आला का काय? असं द्या, असं त्यांची भावना आहे. ऐका, देव बोलतोय. देव देव आपल्या गोपाळांना बोलतोय. भगवान कृष्ण काय म्हणतात? आपल्या गावाचं नाव गोकुळ. काय म्हणतोय? आपल्या गावाचं नाव गोकुळ. आपल्या गावाचं धन गोधन. काय धन? आणि आपल्या गावामध्ये खाद्य गोरस. कोणतं खाद्य? गोरस. जर गोधन आमचं आहे, गोरस जर आमचं आहे, तर तुम्ही असे उदबत्ती छाप का, असे बारीक 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 का? ते म्हणाले, देवा आमचं आम्हाला मिळत नाही. कधी कधी अशी मजबूत माणसं बघितली ना की मला वाटतं मी कालवार मध्ये जन्माला आलो पाहिजे होतं. बघा ना तुमच्या गावात सगळी अशी मजबूत फिट एकदम फाईन. मी आता जरा बरोबर दिसतो. तुमची बहीण मला बोलली आता असंच राहा. टेन्शन होता थोडासा. समाज पाठीची आळंदीला धावपळ करायची होती, व्यवस्था करायची होती, म्हणून 2-3 वर्ष जेवायला बसलो की डोक्यात प्रश्न यायचा, पण जेवणच जायचं नाही भाऊजी. मी तो विचार केला होता कालवारलाच महिनाभर येऊन राहतो, तूप रोटी खातो, जाडजूड होतो आणि मग नाही भोपळ्यात नाही बसून जा माझं. भोपळ्यातून निघालो तर अंजूर पर्यंत जातपर्यंत दाईना होईल माझं. ऐका ना, ऐका. आणि मग देवाने असे वाकड्या बोबड्या श्रीदाम्या सुदाम्या त्यांना जवळ घेतलं, खाली बसवलं. अरे मला सांगा ना गोपाळानो, आपलं गाव गोकुळ आहे. आपल्या गावासारखी गोधन पंचकृषीत कुठे नाही. दूध प्यायला पाहिजे. ऐका, दूध प्यायला पाहिजे. आपण लोणी खाल्लं पाहिजे. आपण तंदुरुस्त झालं पाहिजे. आपण जर दुर्बळ झालो तर आपल्या गावातलं लोणी विकण्याकरता ज्या मथुरेत जातोय त्या मथुरेमध्ये राक्षसी वृत्तीची सगळे राहतात रे. आणि देव समजवायला लागला, त्या मथुरेत राक्षसी प्रवृत्तीचे राहतात. आपल्या गोकुळामध्ये आपण बघताय, आपण दूध प्यायला पाहिजे, आपण लोणी खाल्लं पाहिजे, आपण दही खाल्लं पाहिजे. देवा हे सगळं आम्हाला पटतं रे, पण आमचं आम्हाला मिळत नाही. त्या मथुरेच्या हाटावर जातं आणि तिकडं विकलं जातं, आम्हाला मिळत नाही. देवाने सांगितलं असं करा, तुम्हाला पाहिजे का? पाहिजे? तुम्हाला देव पाहिजे? जोरात बोला, देव पाहिजे? देव पाहिजे? मी सांगेल ते ऐकाल? हा, आता जसं तुम्ही हो बोलतात तसं त्या वेळेला द्वापार युगात देव म्हणाला, तुम्हाला दही दूध पाहिजे? हो. दही दूध पाहिजे? पाहिजे. लोणी पाहिजे? पाहिजे. मग देवा आम्हाला दही दूध पाहिजे, लोणी पाहिजे, पुष्टी पाहिजे, पुष्ट व्हायचंय. मग करू काय? काही करू नका. काय करा? अभंगाचं पहिलं ज्याला पाहिजे त्यानेच. बरं का, याल तरी यारे लागे, याचा अर्थ पाहिजे असेल तर ज्यांना, त्यांनी याल लागे. तुम्हाला पाहिजे असेल तर काय करा? अवघे माझ्या मागे मागे. सगळे जणांना पाहिजे, पण ज्याला पाहिजे त्यानेच या. कुठे या? अवघे माझ्या मागे. देवाच्या मागून गेलं की बरोबर मिळतं. पुढे गेल्यावर काय मिळत? साधी गोष्ट, आळंदीला चालत जातो ना आपण, वारी बरोबर ज्ञानोबरांच्या मागून चाललं की बिस्किट पुडा भेटतो,
पाण्याची बॉटल भेटते. असं एखाद्या वेळेला जाऊन तर बघूया एका दोघांनी. लाडू भेटतात, राजगिरीचे लाडू भेटतात. बघा ना, मी कधी कधी विचार केला बाबा, ज्ञानोबारांच्या पुढे जर चालत गेलो, म्हणून मी एक वर्ष माझ्या मित्रांनी दिंडीची काढली, ती पुढे चालते. पुढे गेलो तर काहीच नाही, स्वतःच स्वतः काय संतांच्या आणि देवाच्या मागून गेलो. आता साधी गोष्ट, कीर्तनकारांच्या बरोबर गेलं तर काजू बदाम. आधी जाऊन मांडवत बसलो तर पाण्याची बाटली सुद्धा भेटायची. आधी जर मांडवत जाऊन बसलो तर पाण्याची बाटली सुद्धा भेटणार. पण कीर्तनकारांच्या मागून गेलं, मसाला डोसा. ऐका, कोणाच्याही मागे जा, एखाद्या महात्म्याच्या मागे जा, पोटभर. कोणाच्या? पोटभर. आता ऐका, मग जर व्यावहारिक एखाद्या माणसाच्या मागून गेलं तर पोटभर मिळतं, तर देवाच्या मागून गेल्यानंतर आम्हाला नक्कीच पोटभर मिळणार आहे. देव सांगतात, यालं तरी याले लागे, अवघे माझ्या मागे मागे. देवा, तुझ्या मागे आल्यानंतर आम्हाला काय मिळेल का? आम्हाला काय मिळेल का? भगवान म्हणाला मिळेल, पण नुसतं मिळणार नाही. काय मिळेल? अभंगाचं दुसरं चरण. देव सांगतात, आजी देतो पोट भरी. किती देशील? किती? पुरे म्हणाल तो वरी. जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही आता बस, तोपर्यंत आजी देतो पोट भरी. विठोबा
साईराजचा वाढदिवस आहे, त्याला एकदा टाळ्या वाजवा. मामासला माहिती असतं पण थोडं विसरतो का मामाच. आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. किती छान बनवलंय हे. घातलं की मला एवढं फिलिंग वाटतं ना, ग कोणीतरी प्रेमाने त्यांनी बनवलं, किती छान वाटलं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बघा ना किती किती मजा, किती त्यात 500 रुपये पण दिलं. असं सांगितलं की बरं वाटतं, म्हणजे तुमचं बघून दुसरे पण देतात काय ऐका. आणि मग आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. देवा आम्हाला पोटभर मिळणार आहे, मग तुझ्या बरोबर येताना काही नियम आहे का? देव म्हणाला नियमाशिवाय परमार्थ घडतो का? नियम आहे माझ्या बरोबर यायचा. कोणता नियम? हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चालायचं, कोणी कोणाशी बडबड करायची नाही. का? हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. हरी बोला, कोणी बडबड करू नका. म्हटले आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो बरे. मग देवा काय? देवाने सांगितलं जे अयोग्य आहे ते बाजूला सोडून द्या आणि योग्य आहे ते जीवनात उतरवा, नक्कीच कल्याण होईल. हे सांगण्याकरता समाधान करायला लागला. स्वतःच्या हाताने कमलाने परमात्मा सगळ्या गोपाळांना भरवायला लागला. एकमेका देवमुखी सुखे घालो अंबरी. असं करता 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 गोधने सारा बया जातो शारंग पाणी. भगवंत सारायला निघाला आणि मग गोधन घेऊन निघाला. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटोसो मार मदन. नारायण मामा काढू हार ना थोडं. जमा कमी नेणार आहे. नारायण मामाचं प्रेमच हार, एवढं प्रेम आहे तो हारा एवढं जड त्याचं प्रेम आहे मामाचं. खरं सांगू का, कधीही मी जर रात्री प्रवासात असलो, ऑनलाईन मामांना दिसलो, मामा नेहमी सांगतात कुठपर्यंत आला, आज कुठं होतं, काळजी घ्या. आमचे जगन्नाथ दादा सुद्धा कुठपर्यंत, काय कसं काय चाललंय हे मला सांगा. मला एवढं समाधान. माझा सक्का मामा ना गावा फोन करी म्हणा, तो विरोधी पक्षातला ना, आमचं जमलंच नाही गावात. तुमचं यांचं फोन आला बरं, मला त्यांनी सांगितलं चिंता करू नका, तुमची धर्मशाळा होईल. बस एवढंच काम, एवढं शब्द, असं समाधान वाटलं, रिलॅक्स झालं माझं. ऐका, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आपल्याला एक चान्स आलाय. चान्स कोणता चान्स? आता ऐका. आतापर्यंत मी कालवार, मला वाटतं खूप आधी कालवारला पहिलं कीर्तन केलं होतं मी. देवानंद भाऊच्या त्या इथं 13 रात्रीचं कीर्तन केलं होतं खूप आधी. मला वाटतं त्याला 15 वर्ष झाली असते. 13-14 तरी जास्त ना, जास्त. तेव्हा लग्न पण नव्हतं झालं, मी 8वर होतो. तेव्हा गाडीतून उतरलो ना, कोणतरी बाई बोलली, अरे औषध आले. अजून लक्षात औषध आले. तेव्हा बारीक बिरीक होतो, अजून बारीक होतो, अजून खूप बारीकच आहे. देवानी बारीकच ठेवावा, मोठा करू नये. तो मोठा झाला ना की खोटे पण येतो. विठ्ठल आता ऐका, आतापर्यंत आळंदीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अभंग बोलतो, पण त्याचं मंदिर प्रमाण नाही. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा अभंग आहे, पण 84 सिद्ध कोण? आणि त्यांचं छोटं सुद्धा मंदिर आळंदीमध्ये नाही. माऊलीच्या कृपेने सिद्ध बेटाच्या मुख्य पीठावर, मुख्य रस्त्यावरच आणि सलील इंद्रायणीच्या तीरावर आपण 3.5 गुंठ जागा घेतले. आणि मग मी आळंदीला असताना, म्हणजे आता वारीला
एकादशीच्या दिवशी मला आतून असं स्फुरण आलं, आपल्याला माऊलीच्या कृपेने नदीच्या तीरावर सिद्धपेठाच्या द्वारावर जागा मिळाले. मग त्या जागेमध्ये आपण 84 सिद्धांचं मंदिर बांधूया. आणि महाराष्ट्रामध्ये अभंग आहे, पण लोकांनी आल्यानंतर बघायला पाहिजे की हे 84 सिद्ध. म्हणून जी 3.5 गुंठ जागा आहे तिथं प्रस्थापित जागेत धर्मशाळा आणि 84 सिद्धांचं मंदिर बांधण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. एक विनंती आहे कालवार मधल्या सगळ्या मंडळींना, बरेच जणांनी त्या धर्मशाळे करता भाऊनी वगैरे आमच्या त्यावेळी तुमच्या शास्त्रांच्या वेळेला तुम्ही तिकडे दिलं ऐका, पण आता तुमची पावती बाकी पक्की मोठी. हा आता ऐका, 84 सिद्धांचं मंदिर आपण बांधतोय. विनंती असेल ज्यांना मूर्ती जरी द्यायची असेल, आपण 1 फुटाची मूर्ती, कारण की मोठ्या मूर्ती बसून जमणार नाही, 1 फुटाच्या अशा 84 सिद्धांच्या 84 मूर्त्या बनणार आहेत. मार्बलच्या मूर्त्या असणार आहेत. ज्यांना मूर्त्या डोनेट करायचे त्यांनी मूर्त्या द्या, ज्यांना मंदिराकरता द्यायचे, कारण ते मंदिर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणीच असं बांधलं नाही आणि आळंदीच्या सिद्धपेठामध्ये आपण बांधतोय. म्हणून तन मन धनाने जसं होईल तसं सहकार्य करा. माझ्या हातात डायरेक्ट देऊ नका, ट्रस्ट आहे, ट्रस्टच्या अकाउंटवर जाऊ द्या. तिथून मग जे 5,500च्या पुढची पावती देतील त्यांची मार्बल मध्ये नावं कोरली जाणार आहेत त्या ठिकाणी. म्हणून ज्यांना जसं शक्य होईल, आता तुम्हाला 5,500 नाही सांगणार, तुम्ही पक्या मोठ्या पावत्या सांगल्या पाहिजेत. असं ज्यांच्यावर माझा हक्क आहे त्यांनी आनंदाने द्या, ज्यांना इच्छा असेल त्यांनी द्या. 84 ज्यांना मूर्ती द्यायची असेल त्यांनी मूर्ती द्या. फक्त 1 फुटाची मूर्ती असेल हे ध्यानात घ्या, कारण 84 मूर्त्या सेटअप करायच्या आहेत त्या मंदिरात. म्हणून आपल्याला ते कार्य हातात घेतलंय. नाही देता आलं तरी नका देऊ, फक्त एक तुमच्याकडनं घेईन, तुमचा आशीर्वाद द्या की हे हातात घेतलेलं काम वर्षाच्या हात आपलं पूर्ण झालं पाहिजे. कारण यावर्षी जेव्हा तंबू ठोकला, ज्या वेळेला मोठा रथ त्याद्वारा सगळे महाराष्ट्रातले कीर्तनकार येऊन बोलत होते. आमचे शैलेश भाऊ, दादा, प्रमोद दादा, सगळ्यांना विचार, सगळे कीर्तनकार मोठे मोठे येऊन गेले महाराष्ट्रातले आणि बोलले, महाराज काहीतरी तुमच्या सगळ्या ग्रुपची, काहीतरी तुम्हाला सर्व वारकऱ्यांची पुण्याई आहे की सिद्धपेठाच्या आणि इंद्रायणीच्या तीरावर जागा आहे. असो, ज्यांना शक्य होईल त्यांनी कॉन्टॅक्ट करा. या भागातल्या मंडळींनी प्रमोद भाऊंजवळ कॉन्टॅक्ट करा, शैलेश भाऊंबरोबर कॉन्टॅक्ट करा. ज्यांना जायचंय त्यांनी वडूनगर वाले तुम्ही सुद्धा मनावर घ्या बरं का. विठाल विठाल. त्यांचं सुद्धा खूप जुने शैलेश भाऊ पाटील कालवार 10,000 त्या मंदिरासाठी असं कीर्तन झाल्यावर सांगा आकडे, बरं वाटतं माझं असं. आणि मग देवाने सांगितलं, वाईट आहे ते सगळं सोडून द्या, चांगलं आहे ते ग्रहण करा. जीवनात सार तत्व स्वीकारा, तुका म्हणे सांडा घाटे, येणे नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. आणि मग देवाने वृंदावनात आला. वृंदावने वेणू माय कवनाचा वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे. आणि मग असा परमात्मा वृंदावनामध्ये आला. वृंदावनामध्ये आल्यानंतर देव खेळ खेळायला लागला. आता टाळकरी नाचतील आणि चोपदार नाचतील, विनेकरी सुद्धा नाचतील. आता हे नाचले ना, आता आपली पाळी बरं का. आणि मग देवाने खेळ मांडला. कोणता खेळ मांडला लगोरी, लगोरीचा खेळ देव खेळायला लागला. एकावर एक चट्ट्या मारल्या लावल्या आणि चेंडू मारला. लगोरीचा खेळ पूर्ण खेळला. देव म्हणाला, काय रे गोपाळानो, एकच खेळ का? नाही रे देवा, आज तर अजून गोड खेळ आणलाय. कोणता? अबक दुबक तिबक पोरा, त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा, त्रिगुण खेळ मांडू. हे अबक दुबक तिबक पोरा, त्रिगुण खेळ मांडू. त्रिगुण खेळ मांडू.
कटकट बापुडे नीट देव जाणे कोणा कारणे झालीच निर्माण देवाचे कारण देव जाणे साळुंकी मंजुळ बोलत सेवा निशी कविता झाली वेगळाची झाली सेवा हरीच्या चरणी समर्पित करून सर्वांना सुख समृद्धी शांती प्राप्त व्हावी आई कालिका मातेच्या कृपेने पांडुरंगाच्या कृपेने समस्त ग्रामस्थ आलेले पै पावणे आलेले आध्यात्मिक सगळे वारकरी धनधान्य कनक संपन्नता प्राप्त व्हावी व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी सगळ्यांचे कल्याण व्हावं माऊली चरणी प्रार्थना करून झालेली सेवा हरीच्या चरणी समर्पित विठ्ठल जय जय विठ्ठल या संतासी निर्वेची मदने